अमित ठाकरे यांच्या वरळीच्या दौऱ्यावरून अनिल परब यांनी टीका केलेली आहे। जो कुणी वरळीत उभा राहील त्याचं डिपॉझिट जप्त होईल असं सुद्धा अनिल परब म्हणाले। तर अनिल परब सर्वे कंपनीमध्ये कामाला लागलेत का असा पलटवार अमित ठाकरेंनी केलाय। तर आपण पाहतोय वरळीमध्ये ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगण्याची शक्यता आहे, कारण आदित्य ठाकरे यांच्या वरळीत आता अमित ठाकरे यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। वरळीमध्ये अमित ठाकरे यांनी विविध बैठका घेऊन मतदारसंघांचा आढावा सुद्धा घेतलाय। आदित्य ठाकरे जी के खिलाफ वर्ली से उम्मीदवार खड़ा करने की तैयारी एमएनएस कर रही है। माही जी का कहना है कि 1-5 की हम लोग कोशिश करेंगे, वहां पर जो भी आएगा उसका डिपॉजिट जब्त हो जाएगा। ते कुठच्या सर्वे कंपनीत कामाला लागलेत का? हे लोक ठरवतील ना। आत्ताच कसं कळलंय ना डिपॉझिट जप्त होईल? बरं 20,000 का 25,000चा लीड आहे इकडच्या आमदाराला, तो 6,000वर आलाय। मला वाटतं लोकांशी बोलून तुम्ही विचार केला पाहिजे की तुम्ही काय बोलताय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।